मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्या कमेंट्स आल्या होते की ताई मागच्या वर्षाची होळीची राख जी लॉकरमध्ये ड्रॉजमध्ये ठेवली होती तर तिला काय करायचे। मागच्या वर्षाची जी राख तुम्ही ड्रॉजमध्ये लॉकरमध्ये लाल कपड्यात जर बांधून ठेवली असेल तर तिला आता काढून घ्या। या होलास्टकमध्ये म्हणजेच ह्या 4-5 दिवसाच्या याच्यात पण काढली तुम्ही, आता पण, आज पण, उद्या परवा केव्हाही काढली, होळीच्या अगोदर काढून घ्या आणि फरची पुसण्याच्या पाण्यात तिला रोज थोडी थोडी टाका। बाकी उरलेली आपण अंघोळीच्या पाण्यात टाकावी, बाकी उरलेली तुळशीमध्ये गमल्यांमध्ये टाकून द्या। म्हणजे याच्याने आपल्या घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा या होलास्टकमध्ये संपूर्ण नजर दोष, भूत प्रेत बाधा हे सर्व काही निघून जाईल। कारण की ती होळीची राख आहे अतिशय पवित्र असते, कारण की त्यामध्ये होलिका ही भक्त प्रल्हादला घेऊन बसलेली होती। होलिका जळून भस्म झाली, पण भक्त प्रल्हाद ते जय श्री हरी नारायणाचा जप भक्त प्रल्हादाने एकसारखा चालू ठेवला होता। ज्या वेळेस होळी शांत झाली तर ते राखेच्या ढिगेमधून बाहेर आले, पण त्यावेळेस त्यांच्या मुखामधून कोणतं नामस्मरण होत होतं? जय श्री हरी म्हणजे साक्षात ते त्या राखेच्या ढिगेवर जय श्री हरी हे नामस्मरण पडलेलं आहे। म्हणून ती रक्षा, ती राख अतिशय पवित्र आहे। ती जर आपण होळीच्या दुसऱ्या दिवशी लाल कपड्यात बांधून ठेवली तर वर्षभर आपल्या घरात पैसा येत राहतो, कधीही पैशांची कमतरता भासत नाही। त्याशिवाय अन्न आणि धनधान्याचा साठासुद्धा घरात भरलेला असतो। कितीही जण आपल्या घरात आले, कितीही जण पाहुणे आले, कोणी दाराशी मागायला आलं तर आपण त्याला भुकेला जाऊ देत नाही, त्याला अन्न पाणी काहीतरी देतो। हे म्हणजे 100% गॅरंटीने मी तुम्हाला सांगते। म्हणून होळीच्या दुसरी दिवशीची राख आणून ती अंघोळीच्या पाण्यात टाकावी, फरची पुसण्याच्या पाण्यात टाकावी आणि बाकीची थोडीशी लाल कपड्यात बांधून त्यामध्ये एक पिवळी कवळी, एक गोमती चक्र, 1 रुपयाचा सिक्का, हळकुंड आणि नाहीच काही ठेवायचं आहे तर राखेमध्ये फक्त 1 रुपयाचा सिक्का ठेवून तुम्ही लाल पोटली छोटीशी बांधून लॉकरमध्ये कुठे एका साईडला ठेवून द्या। पुढच्या वर्षाची होळीपर्यंत तसंच लॉकरमध्ये राहू द्यायचं आहे। हा अतिशय अत्यंत चमत्कारिक उपाय आहे। हा वर्षभरातून एकच दिवस करावा लागतो, कारण साक्षात आपल्या घरात नारायणाचा आशीर्वाद राहतो। ज्या घरामध्ये नारायणाचा आशीर्वाद राहतो, नारायणाची काही वस्तू आपण आणून ठेवलेली आहे ते लक्ष्मी धावती भेट घेते, म्हणून आपल्याला ती रक्षा लॉकरमध्ये ठेवायची आहे। आणि या मागच्या वर्षाची ती फरची पुसण्याच्या पाण्यात टाकायची आणि नवीन आणून नवीन कपड्यात ठेवून ती परत त्यावर तुम्ही श्रीसूक्तचा जप करू शकता। संध्याकाळच्या वेळेस जर तुम्हाला असं वाटलं फक्त आणून ठेवून दिली असं नाही, आपण सुद्धा आपल्या मनाने काही पूजापाठ करू शकता। हातात घ्यायची आपल्या उजव्या हातात, त्यावर श्रीसूक्ताचा जप करायचा, महालक्ष्मी अष्टकचा जप करायचा, विष्णू सहस्रनामाचा जप करायचा। यथाशक्ती आपला विश्वास, कारण की विश्वासामध्ये देव आहे। देव कुठे आहे? देव फक्त विश्वासमध्ये आहे। तुमच्या जर आत्मामध्ये परमात्मा विराजमान आहे, विश्वास आहे तुम्हाला की माझा नारायण, माझा श्रीहरी, माझी लक्ष्मी माता, माझे स्वामी समर्थ माझ्या जवळच आहे, एवढे 100% गॅरंटी। तर फक्त विश्वासामध्ये देव लपलेला आहे, कुठेच नाही। विश्वास राहिला तर सर्व संकट दूर टळतात, कारण भगवंत एकसुद्धा संकट आपल्यावर येऊ देत नाही। म्हणून विश्वासाने तुम्हाला हा होळीच्या दिवसाचा उपाय करायचा आहे। बाकी तुम्ही परत मग ह्या सर्व हिंदू घरांमध्ये, म्हणजे सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे। पूजेनंतर होलिका दहनाची राख घरी आणली जाते। होलिका दहनाच्या राखेचे विशेष महत्त्व मानले गेलेले आहे। तर यंदाची आपली होळी 2 मार्च सोमवारी येत आहे, तर आपल्याला सोमवारी सत्यनारायण सुद्धा करायचं आहे प्रदोष कालावर। तर या दिवशी मोठ्या माठामध्ये होळी साजरी केली जाईल। धार्मिक दृष्टिकोनातून होलिकाला जेवढे महत्त्व आहे तेवढेच महत्त्व तिच्या राखेला सुद्धा देण्यात आलेले आहे। होलिका दहनाच्या भस्मामुळे आयुष्यात येणारे संकट दूर होतात, यासोबत आर्थिक समस्या दूर होतात। होलिका दहन सोबत नकारात्मक ऊर्जेचा प्रभावही जीवनात कमी होतो असे मानले जाते। सर्व हिंदू घरांमध्ये होलिका दहनानंतर पूजा करण्याची परंपरा आहे। तसेच या राखेचे खूप काही विशेष महत्त्व मानले गेले आहे। याच्या वापरण्याने घरातील सर्वात मोठा वास्तुदोष निघून जातो। होलिका दहनाची राख शांती आणि सुख समृद्धी आणि धनधान्यामध्ये समृद्धीसाठी वापरली जाऊ शकते। होळीच्या राखेमुळे जीवनात आनंद येतो। होळीची राख आणि तांब्याची 7 नाणी, होळीची राख
आणि तांब्याची 7 नाणी एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीत ठेवल्यास घरात धनधान्य संपत्ती नांदत असते. आर्थिक वृद्धीसाठी ही राख म्हणजे जणू एक वरदान आहे, 100% गॅरंटीने सांगते. इतकेच नव्हे तर घरावर असणाऱ्या वाईट नजरपासून सुद्धा दूर ठेवते. नजरा दूर पळवून लावण्यासाठी सुद्धा ही राख अतिशय फायद्याची आहे. यासाठी होलिका दहनानंतर दुसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास राख आणा. यामध्ये मीठ राई मिसळून ती घरातील गुप्त स्थानी ठेवा. तर अशी धारणा आहे की जी मंडळी सतत आजारी असते त्यांनी साधारण महिनाभर होलिका दहनापासून 1 महिना कपाळाला ही राख टिळा म्हणून लावा. याचे चांगले परिणाम दिसून येतील. आणि अंघोळीच्या पाण्यात होळीची राख मिसळावी. यामुळे आर्थिक आणि शारीरिक फायदा होतो. इतकेच नव्हे तर घरात सुख शांती नांदते. तर होलिका दहनाच्या दिवशी पहाटे थोडी राख घराच्या कोपऱ्यात ठेवा. हा उपाय सकाळच्याच वेळेत करायचा आहे. तर लक्षात ठेवा की हा उपाय गृहकलेश दूर होण्यासाठी सुद्धा मदत होते. तर मित्रांनो, मला अशी आशा आहे की तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल. आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. कमेंट्स बॉक्समध्ये ओम नमो विष्णवे नमा, ओम नारायण नमा नक्की करा.